नमस्कार. नितीन आणि प्रथमेश टाकळकर इन्शुरन्स ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट एंजल आणि आज आपण नितीन सरांबरोबर छान गप्पा मारणार आहोत. US मध्ये झालेल्या $1,000,000 राऊंड टेबल कॉन्फरन्स त्यांचा ते पार्ट झालेले आहेत. सो आपण ह्या एपिसोडमध्ये त्यांची जर्नी, त्यांचे इन्स्पिरेशन्स आणि त्यांचे सगळे एक्सपिरियन्सेस जे आहेत ते तुमच्यासमोर आणणार आहोत. नमस्ते सर. नमस्ते सर, सो मला असं विचारायचं होतं की आता जो MDRTचा जो इव्हेंट झाला आहे, मला फक्त त्याच्या बाबतीत थोडंसं माहिती देऊ शकता का? म्हणजे कशा संदर्भात माहिती पाहिजे तुम्हाला? MDRT ओव्हरऑल म्हणजे काय आहे? इट इज अ व्हेरी बिग प्लॅटफॉर्म, जे की म्हणजे एक ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्ही ह्यावेळी तिथे उपस्थित होता, तर मग त्या बाबतीत आम्हाला एक माहिती द्या. बेसिकली MDRT ही कन्सेप्टचा जर लॉंग फॉर्म पाहिला आपण, $1,000,000 राऊंड टेबल त्याला म्हटलं जातं. आता $1,000,000 राऊंड टेबल, तर हे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये ग्लोबली ज्या काही इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांची एक फोरम बनलेली आहे आणि ती जी फोरम आहे ती US ऑर्गनाईज होते त्याचे. आणि त्याच्यामध्ये एखादी कंपनी असते, त्या कंपनीमध्ये चेअरमन, त्याच्यानंतर त्याची टीम्स असते, त्या पद्धतीनंच ती ऑर्गनाईज काम करते. पण ती सगळ्या इन्शुरन्स इंडस्ट्रीमधून तयार झालेली असते आणि त्या इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये दर वर्षाला नवीन प्रेसिडेंट येत असतो, नंतर त्याच्यामधली टीम बदलत असते. हे दरवेळेस त्यांचे चेंजेस असतात. तर त्या पद्धतीने ती फोरम अरेंज करते का ती MDRT फोरम. आता ह्या MDRT फोरममध्ये कोण जाऊ शकतं? तर त्या MDRT फोरममध्ये ह्या इन्शुरन्स इंडस्ट्रीमधली जी लोकं, त्यांनी प्रत्येक देशासाठी एक वेगवेगळं टार्गेट दिलेलं आहे. ज्या टार्गेटमध्ये 1 जानेवारीपासून तर 31 डिसेंबरपर्यंत एक बिझनेसचा क्रायटेरिया दिला जातो. त्या बिझनेसच्या क्रायटेरियामध्ये त्यांनी किती बिझनेस करायचा तो प्रत्येक देशासाठी त्यांच्या अमाऊंट, म्हणजे त्यांची जी करन्सी आहे त्या करन्सीप्रमाणे ठरवला जातो. आपल्या इथे इंडियामध्ये रुपीजमध्ये ठरवला जातो. तर आपल्या इथे रुपीजमध्ये तुम्ही तेवढा बिझनेस करायचा आहे किंवा त्याच्यावरती तुम्हाला किती कमिशन मिळतं, ह्या 2 क्रायटेरियावरती ठरवलं जातं तुम्ही MDRT बनवू शकता का नाही. आता ओव्हरऑल आपली इंडस्ट्री जर बघितली, भारतातली इन्शुरन्स इंडस्ट्री, तर भारतातल्या इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये अराऊंड 24 कंपनीज आहेत, इन्शुरन्स कंपनीज. ह्याच्यामध्ये LICचं नाव सगळ्यांनाच माहिती आहे, व बाकीच्या प्रायव्हेट्स कंपनीज आहेत. तर ह्या सगळ्या कंपन्यांवरून सगळ्यांसाठी तो एकच क्रायटेरिया असतो आणि त्याच्यामध्ये जो तो कंप्लीट करेल तो MDRTसाठी क्वालिफाय होतो. पण त्या फोरमला जाण्यासाठी क्वालिफाय झाल्यानंतर त्यांची एक फीज असते, ती फीज पण पे करावं लागते त्यांच्या मेंबर बनण्यासाठी. प्लस त्याचबरोबर तिथली मीटिंग अटेंड करण्यासाठी सुद्धा त्यांची फीज असते, ती फीज पण आपल्याला भरावं लागते आणि ती डॉलरमध्ये असते. अराऊंड जर तसा विचार केला तर MDRT, COT, TOT ह्या पद्धतीनं जे काय त्यांच्या प्रमोशन्स आहेत त्या प्रमोशनप्रमाणे फी वेगळी असते. ती डॉलरमध्ये अराऊंड $1,000 तर $1,500 ती फीज असते. प्लस कॉन्फरन्सची फीज पण त्यांची $1,000च्या घरात असते. तर ह्या पद्धतीने ती फीज भरून जे लोक क्वालिफाय आहेत ते तिथे जातील, त्यांच्यासाठीच ते अटेंड होतं. आणि याच्यामधलं जर आपण बघितलं तर इंडियामध्ये अराऊंड 25 ते 27 लाख एजंट आहेत. आणि त्याच्यामध्ये इंडियामध्ये लास्ट इयर जर आपण बघितलं 2024 डिसेंबरला जो काही रिझल्ट आला, ह्याच्यामध्ये अराऊंड 20 ते 22,000 ॲडवायझर एजंट हे फक्त MDRT झालेत. तर याचं पर्सेंटेज खूप कमी प्रमाणात असतं. लोक त्या पद्धतीने त्याच्यावर फोकस करत नाही. पण MDRT फोरमला जर फोकस केला किंवा MDRTवर जर तुम्ही फोकस केला तर तुमचा बेनिफिट होतो. दॅट्स लवली. तुम्हाला कसं इन्स्पिरेशन भेटलं, की म्हणजे तुमचा असा एम होता की मला MDRTमध्ये म्हणजे जायचं आहे, रिप्रेझेंट करायचं, तर मग ते इन्स्पिरेशन कसं भेटलं आपल्याला? बेसिकली ज्यावेळेस आम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो, इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली, त्यावेळेस असं काही पहिलं माहीत नव्हतं MDRT काय आहे किंवा कशासाठी आहे, काय असतं हे माहीत नसतं. आपण आपलं नॉर्मल एक काम करत असतो. पण एक कुठलाही गोष्ट करताना त्याच्यावरती एखादं तुम्हाला काहीतरी एक डेस्टिनेशन पाहिजे असतं. आणि ज्यावेळेस ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करत गेलो त्यावेळेस काही ठिकाणी असं मिळालं, अरे तो MDRT ॲडवायझर आहे, हा MDRT ॲडवायझर आहे, तुम्ही का नाही MDRT बनत? मी म्हटलं MDRT म्हणजे काय? तर त्यावेळेस आपण थोडीशी एक MDRT म्हणजे काय हे आपण बघायला सुरुवात केली, MDRT काय असतं.
आणि त्यावेळेस आपल्याला समजलं MDRT म्हणजे एक ग्लोबल लेवलला एक अवॉर्ड आहे आणि ते जर आपल्या व्हिजिटिंग कार्डवर असेल आणि आपण एखाद्या व्यक्तीकडे जर गेलो आणि त्या व्यक्तीला जर MDRT म्हणून दाखवलं आणि त्याला जर MDRTबद्दल माहिती दिली तर तो आपल्याला अटेंड करतो. म्हणजे ती एक डिग्री आहे. जसं आपण मास्टर करतो तशी एक मास्टरची डिग्री आहे, ज्याला MDRT एक ऑस्कर अवॉर्ड म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये जसं ऑस्कर अवॉर्ड असतं तसं जो MDRT बनेल त्याला ऑस्कर अवॉर्ड दिलं जातं, त्याला जे सर्टिफिकेट मिळतं त्याला ऑस्कर अवॉर्ड लाईक ट्रीट केलं जातं. म्हणून आपल्याला वाटलं आपण पण MDRT बनलं पाहिजे आणि म्हणून आपण ठरवलं आपण MDRT बनवू. मग याच्यामध्ये काही लोकांचा हातभार लागतो का, आपल्याला तुम्ही पुढे चला, तुम्ही हे करू शकता, मोटिवेशन लागतं आणि ज्यावेळेस आपण त्या गोष्टी येतात त्यावेळेस आपण मग काम करत जातो आणि मग त्या गोष्टी साध्य होतात. खूप सुंदर. म्हणजे इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये जो पण व्यक्ती काम करत असेल त्याचा बेसिकली जो गोल पाहिजे तो हा पाहिजे. बेसिकली MDRTच हा गोल पाहिजे. जर इन्शुरन्स इंडस्ट्रीला यायचं असेल तर तुम्ही MDRT असाल तरच काम करा, अन्यथा काम करण्यात अर्थ नाही आहे. बरोबर आहे. बी द बेस्ट तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात त्याच्यामध्ये. राईट. सो सर मला सांगा की तुम्ही कुठल्या सेशन्सवरती जास्त फोकस केला ह्याच्यामध्ये आणि तुम्ही कसे ते सेशन्स सिलेक्ट केले? आता बेसिकली मगाशी जो तुम्ही प्रश्न विचारला होता मला, MDRT तुम्हाला कोणी हे केलं, तर MDRT आणि अमेरिका, MDRT हा फोरम चालतो तो अमेरिका आणि कॅनडामध्ये, ह्या दोनच ठिकाणी चालतो. तर प्रत्येक माणसाचं ड्रीम होतं याला अमेरिकेला जायला पाहिजे, आपल्याला US ला जायला पाहिजे, हे प्रत्येकाला वाटतं. कारण हे काय झालेलं, आपल्याकडे एक मोठा हे झालेलं आहे, कारण अमेरिका खूप छान कंट्री आहे, तिथले लाईफस्टाईल वेगळे आहे, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना असतात. मग आपल्या डोक्यामध्ये आल्या, अरे आपण अमेरिकेला पण जाऊ आणि MDRT पण बनून गेलं तर आपल्याला त्या दोन्ही गोष्टी साध्य होतील. हा एक आपल्या डोक्यामध्ये विचार होता, अमेरिकेला तर जायचं आहे. आणि मग त्यासाठी व्हिसा मिळत नाही, हा सगळी पहिली गोष्ट. बऱ्याचशा लोकांना व्हिसा मिळत नाही. पण जर तुम्ही MDRT झालात तर तुम्हाला त्यांच्याकडून एक इन्व्हिटेशन लेटर मिळतं आणि त्या इन्व्हिटेशन लेटरवरती तुम्ही जर ज्यावेळेस तुमची इंटरव्ह्यू असेल त्यावेळेस जर तुम्ही सांगितलं मला यांच्याकडून हे इन्व्हिटेशन आहे आणि मला जायचं आहे तिकडे, तर तुमचा व्हिसा हा 90% ॲप्रुव्हलसाठी पात्र होऊ शकतो. एवढं तर, कारण त्या फोरमला एवढं मोठं महत्त्व आहे. म्हणजे त्या लेटरवरती तुम्ही ॲज अ USचा व्हिसा तो पण 10 वर्षाचा तुम्हाला मिळू शकतो. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणून MDRT हे डोक्यामध्ये होतं का आपल्याला MDRT करायचं, मग त्याच्यामुळे आपल्याला व्हिसा मिळेल आणि अमेरिका पण पाहायला मिळेल. हा बेसिकली गोल होता आणि म्हणून आम्ही गेलो. आणि मग गेल्यानंतर त्या ठिकाणी जे काय अमेरिकेमध्ये गेल्यानंतर आम्ही काही म्हणजे मी असं नुसतं त्या फोरमसाठी पण नाही गेलो, तर फिरण्यासाठी पण गेलो होतो. लोक जे जातात काही डेस्टिनेशनला, ते डेस्टिनेशन त्यांच्याकडे असतं. मी टाइम्स स्क्वेअरला गेलो, न्यूयॉर्कला गेलो, शिकागोला गेलो, सिटी विभागामध्ये जातात. पण आम्ही ॲक्च्युली रुरलमध्ये फिरलो. मी माझ्या मित्रांकडे यांच्याकडे रुरलमध्ये फिरलो आणि त्याच्यामधून मी तिकडची इन्शुरन्स इंडस्ट्री पण जाणून घेतली. ज्यावेळेस मी त्या लोकांकडे गेलो तर अमेरिकेची इन्शुरन्स इंडस्ट्री कशी आहे, ती लोक इन्शुरन्स घेतात का नाही, त्यांच्याकडे कशा पद्धतीने इन्शुरन्स विकला जातो, ह्या गोष्टी तिथल्या लोकांबरोबर राहिल्यामुळं मला कळाल्या. हा सगळ्यात महत्त्वाचा पहिली गोष्ट पार्ट, जे मी आधी जाऊन आम्ही 15 दिवस आधी गेलो होतो आणि त्या 15 दिवसामध्ये ह्या गोष्टी आम्हाला कळाल्या. मग ज्यावेळेस आम्ही फोरमला गेलो त्यावेळेस आमची थोडीशी तयारी होती, म्हणजे काय असेल फोरम हे बघण्याची, कारण एक खूप मोठं ही असतं बाबा जायचं आहे तिथे. तर आम्ही ज्या दिवशी पहिल्यांदा त्या ठिकाणी फोरमला एंट्री केली तर त्या दिवशी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन असतं. तर आम्ही रजिस्ट्रेशनला गेलो. आम्ही फर्स्ट टाईम गेलेलो, म्हणजे ॲज अ मी ह्या इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये मागचे 10 वर्ष झालं मी MDRT बनतो आहे, पण 10 वर्षात कधी गेलो नाही. जायचं हे ड्रीम होतं पण व्हिसा नव्हता, म्हणून आत्ता मिळाल्यावर आत्ता गेलो. तर तिथे खूप गर्दी होती आणि ज्यावेळेस तिथे गेलो तर त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केलं. तर त्यावेळेस ते आपल्याला एक बॅच देतात, एक त्यांचं ब्ल्यू कलरचं MDRTचं बॅच आणि एवढं मोठं हे, आणि त्याच्यावरती स्टिकर लावतात ते खाली. त्याच्यावरती लिहिलं होतं फर्स्ट टाईम अटेंडी म्हणून. आम्ही जसं आमचं फर्स्ट टाईम अटेंडी आलं तर ते लोकांनी टाळ्या वाजून आमचं स्वागत केलं. म्हणजे फर्स्ट टाईम अटेंडी म्हणजे हा त्यांच्यासाठी खूप आहे का याला पहिल्यांदा आला, कारण कुठल्याही देशातून आला तर तो तेवढे खर्च करून येतो, कारण $200 म्हणजे साधारण $200 नाही $2000 ही त्यांची फीज आहे. तर $2000 टोटल जर बघितलं तर आपल्या दृष्टीनं जवळजवळ 2 लाख रुपये घालून माणूस एखादा जातो आहे. तर त्यांनी ते स्वागत केलं आणि त्यातल्या त्यात आम्ही TOT म्हणून गेलेलो होतो. तर आम्हाला वेगळी अजून एक त्यांच्या काही गोष्टी आम्हाला त्यांनी गिफ्ट दिल्या, म्हणजे ज्याच्यामध्ये टी-शर्ट होते, काही बॅचेस होते, असे त्यांनी आम्हाला गिफ्ट दिले. बाकी लोकांना नव्हते देत पण आम्हाला दिले त्यांनी. तर हे दिल्यानंतर म्हणजे तो एक आपला बघितल्यानंतर यार
हे आपण कुठल्या तरी वेगळ्याच प्लॅटफॉर्मवरती आलो आहे असं तिथे एकंदरीत वाटलं. मग तिथे जे काही त्यांनी ड्रॉइंग काही वेगवेगळ्या टाईप्समध्ये तिथले स्पीकर त्यांचे फोटो लावलेले होते. त्याच्यानंतर त्यांच्या तिथे एक स्टॉल होता MDRT फोरमचा, ज्या काही गोष्टी तुम्ही लोकांना गिफ्ट देण्यासाठी किंवा तुम्ही एखाद्या कस्टमरकडे गेलात त्याला ते तुमचा पेन आहे किंवा काही असेल अशा गोष्टी त्यांनी तिथे स्टॉलमध्ये ठेवलेल्या होत्या. पहिले ते आपल्याला विकत घ्यायच्या होत्या. तर ते आम्ही सगळं बघितलं. हे पहिल्या दिवशी झालं आणि मग आम्ही तेवढंच रजिस्ट्रेशनचं होतं आणि आम्ही तिथून आमच्या हॉटेलवर गेलो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30ला फोरम चालू झाला त्यांचं बेसिकली. आणि म्हणजे आता आपलंच बघितलं, आपण 10:30चा टायमिंग ठरवलं होतं, आपण इथे 11:15ला म्हणजे 15-20 मिनटं आपण लेट झालो. पण डिसिप्लिन हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट होता आणि हा प्रत्येक MDRTनी घेतला पाहिजे. तर तिथे डिसिप्लिन काय होता, तर 7:30 वाजता त्यांनी जो टाईम दिला आहे त्या 7:30च्या टायमिंगला तो फोरम स्टार्ट व्हायचा. तिथे किती लोक असू द्या, मग 2 लोक असतील, 10 असतील, 100 असतील. पण आम्ही ज्यावेळेस आतमध्ये गेलो, आम्ही अर्धा तास लेट, असं 15-20 मिनटं लेट आम्ही गेलो. तर आम्ही TOT होतो म्हणून आम्हाला स्पेशल चेअर्स होत्या बसायला, काही लोकांना वेगळ्या होत्या. अराउंड 20,000 पब्लिक तिथे त्या हॉलमध्ये असतं. आम्ही अर्धा तास लेट गेलो तर तो हॉल 90% भरलेला होता. म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने गेलो, काय नेहमीप्रमाणे लेट होत असेल, म्हणजे याचा अर्थ तिथे टाईम हा खूप पाळला जातो. आम्ही गेलो, आम्हाला बसायला दिलं, काही प्रॉब्लेम नव्हता. तिथे ट्रान्सलेटर असतो. ट्रान्सलेटर म्हणजे मी आता मराठीत बोलतोय पण समोरच्याला काही कळलं पाहिजे. तो फ्रेंचमधला आहे, त्याला तर काहीच कळत नाही. थाईमधली लोक आहेत, त्यांना कळत नाही. तर ते स्कॅन कोड होता, आपल्याला आपल्या मोबाईलवरती लावायचा, कानामध्ये इयरपॉड लावले का तो कुठल्याही लँग्वेजमध्ये बोलू दे, आपण मराठी सिलेक्ट केली तर मराठीमध्ये आपल्याला कळणार. हे सगळ्यात बेस्ट वाटलं का बाबा आपल्या लँग्वेजमध्ये आपल्याला ऐकायला येतं, तो काय बोलतो ते आपल्याला समजतं, नाहीतर एवढ्या सगळ्या गोष्टी कळणार नाही आहेत. तर हे ज्यावेळेस तिथं बघितलं आणि खूप म्हणजे मजा आली. आणि त्यावेळेस मग पहिल्यांदा जे प्रेसिडेंट होते, आता मला त्यांचं नाव लक्षात नाही कारण मी पहिल्यांदाच गेलो, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी आपण इकडे तिकडे हे बघत राहतो, ते बघत राहतो, तर ते लक्षात नाही आलं. पण जे प्रेसिडेंट होते त्यांनी त्याचं हे अनाऊन्सिंग केलं. मग पास्ट प्रेसिडेंट होते त्याचे जे काही, म्हणजे त्यांचं एज जर बघितलं, प्रत्येक प्रेसिडेंटचं एज जर बघितलं तर त्यांचं एज 90-95 ह्या एजची लोक होते ते प्रेसिडेंट. त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येकाचं एज जर बघितलं, म्हणजे आत्ताचे लेटेस्ट बघितले तर ते 70-75च्या घरात, 70च्या पुढचेच, 70पासून तर 95पर्यंतच्या त्या एजमधली जे प्रेसिडेंट होते ते तिथे सगळे उपस्थित होते प्रत्येक. आणि ते विशेष म्हणजे त्याच्यातलं प्रत्येकजण फॅमिली सकट उपस्थित होता. म्हणजे त्याला एक जर म्हटलं तर फॅमिली गॅदरिंगसारखाच तो एक MDRT हा असतो. कारण त्याच्यामध्ये तुम्ही जे काही काम केलं त्याच्याबद्दल तुम्हाला तिथं गेल्यानंतर तुम्हाला कळतं तुम्ही काय काम केलं, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आहात. कारण प्रत्येक देशातली लोकं तिथे होती. म्हणजे अराऊंड वर्ल्डमध्ये साधारण 85 ते 90 कंट्रीजमध्ये इन्शुरन्स हा विकला जातो सध्या तरी. आणि त्याच्यातल्या प्रत्येक देशातली लोकं, म्हणजे काही लोक तर काही, म्हणजे आम्ही तर 2घंच जण होतो म्हणजे टाटामधून. पण बाकीच्या ज्या इंडस्ट्री होत्या, म्हणजे तिथे LICची लोकं होती, आपल्या इथले इंडियातले मॅक्सचे होते, बऱ्याच कंपन्यांची लोकं होते. अराऊंड इंडियातली लोकं 100-150 लोकं असतील. पण बाकीच्या काही देशांची लोकं 200-200, 500-500 लोकं, म्हणजे ते थायलंडसारख्या देशांमधून तिथे अराऊंड 500च्या वरती लोकं आलेली होती छोट्याशा देशामधून. आणि आपल्या देशातून कमी लोक होते. म्हणजे आपली लोकसंख्या किती आहे, आपण काय. पण ह्या पद्धतीनं तिथे गेलो. मग त्या प्रेसिडेंटचं आम्ही ज्यावेळेस सुरुवात, त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं, ह्या इंडस्ट्रीबद्दल माहिती दिली, त्यांच्या फॅमिलीबद्दल माहिती दिली, ते प्रेसिडेंट कसे झाले त्याच्याबद्दल माहिती दिली, त्यांचा एक्सपिरियन्स सांगितला, ते कधीपासून ह्या इन्शुरन्स, म्हणजे ते स्वतःही COT, TOT, MDRT आहेत. म्हणजे जे बनतात ते सगळे त्याच इंडस्ट्रीमधून गेलेले, त्यांचा एक्सपिरियन्स 30-40, 50 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. अशी लोक त्या इंडस्ट्रीमध्ये होते. मग त्यांनी काही मोटिवेशनल स्पीकर होते त्या ठिकाणी, काही इन्शुरन्स इंडस्ट्रीमधले स्पीकर होते, जे MDRT बनलेत, जे COT, TOT बनलेत, ते स्पीकर्स होते. अशा पद्धतीने त्यांनी तिथे काही स्पीकर्स बोलवले होते. म्हणजे मला त्याच्यामध्ये एक स्पीकर जो आवडला, जो रग्बी खेळतात ना तिकडे अमेरिकेमध्ये, तर रग्बी, तर त्याला हात नव्हता, त्याला रग्बी खेळतात, रग्बी तर हातावर गेम आहे ना, आणि त्याच्यामध्ये त्याचा हात गेलेला ते रग्बी खेळताना.
तर तो स्पीकर होता, तर त्याची स्टोरी होती, तो कुठून जायचा, कसं करायचं, आणि हे डिसिप्लिन सगळ्यात महत्त्वाचं, टाईम आणि डिसिप्लिन हे खूप त्यांनी परफेक्ट हे केलं, मॅनेज केलं. तर तो त्याची जी काही स्टोरी त्यांनी त्या ठिकाणी सांगितली ती एकदम बेस्ट स्टोरी होती. त्यांनी काय मेहनत घेतली, कशा पद्धतीने केला, आणि त्याच्याबरोबर त्याच्या मागे त्याची फॅमिली, म्हणजे त्याला जे कोच आहे त्याची फॅमिली आहे ती त्याच्यासाठी सर्वस्व आपण म्हणतो. जर त्यांनी मोटिवेट केलं तरच त्या गोष्टी होऊ शकतात, नाहीतर होऊ शकत नाही. तर हे त्यांनी त्या गोष्टीमधून दाखवलं, बाबा मी ह्या पद्धतीने घडलो आणि मी अशा पद्धतीने आहे, मी ह्याच्यात कसा सक्सेस झालो, एवढं खेळताना पण इंजुरी झाली, इंजुरीमध्ये हात कापावा लागला, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी शेअर केल्या. तर तो एक स्पीकर बेस्ट होता. त्याच्यानंतर एक मॅजिशियन आलेला होता, ज्याचा एक यंग पोरगा होता. म्हणजे तो तर मला पहिलं वाटलंही नाही तो म्हणजे तो कुणी असेल, पण तो असाच लोकांशी बोलत होता. एका मुलीशी तो बोलत होता आणि ती मुलगी अशी तोंडावर हात देऊन बसली, असं आश्चर्य. म्हणून मी बघितलं त्याच्याकडे, म्हणजे असं पब्लिकमध्ये होता, हा काय करतोय. त्यावेळेस मी तिथे जाऊन बघितलं थोडंसं. तो एवढा म्हणजे त्याच्या काही गोष्टी एवढ्या भारी होत्या त्यांनी ज्या काही केल्या, तो पण आपल्याला खूप आवडला. आपल्याकडे एक स्पीकर आहे संजय तोलानी म्हणून. तर ते MDRT फोरमला दरवर्षाला रिप्रेझेंट करतात. ते ह्या वर्षी तिथे होते, पण त्यांचं स्पीकर म्हणून हे नव्हतं, कारण एवढी मोठी इंडस्ट्री आहे का याच्यामध्ये त्या ठिकाणी बोलण्यासाठी पण खूप मोठं हे लागतं, योगदान लागतं. म्हणजे त्या पद्धतीनंच त्या लोकांना ते तिथे त्या स्टेजवर बोलवतात. माझं पण ड्रीम आहे एकदा तरी त्या स्टेजवर मी बोलेल, कारण वर्ल्डमध्ये स्पीकर होणं हे खूप मोठी गोष्ट असते. डेफिनेटली. तर ते आम्ही त्या ठिकाणी बघितलं. खूप छान. सर, मला असं जाणून घ्यायचं होतं की MDRT $1 मिलियन राऊंड टेबल कॉन्फरन्स, ह्याला $1 मिलियन राऊंड टेबल का म्हणलेलं आहे? हां, आता ॲक्च्युली ही गोष्ट मला तिथे गेल्यानंतर शिकायला मिळाली आणि ते संजय तोलानीच्या याच्यातून शिकायला मिळाली. बेसिकली संजय तोलानी हे दुबईमध्ये राहतात. यांचा जन्म त्यांनी मला जे सांगितलं आपल्या इथे विमाननगरला झाला आहे. त्यांचं लहानपण विमाननगरमध्ये गेलं. ज्यावेळेस मी त्यांच्याशी डिस्कस केलं, कारण त्या व्यक्तीला मोठ्या मोठ्या कंपनीज ॲज अ मोटिवेशनल स्पीकर म्हणून बोलवतात. आमच्या कंपनीने त्याला स्पीकर म्हणून 2-3 वेळा बोलवलं आणि तिन्ही सेशन मी त्याचे आजपर्यंत अटेंड केलेले आहेत. त्या माणसाला भेटण्यासाठी सुद्धा म्हणजे त्याचे चार्जेस खूप असतील, माहीत नाही आपल्याला काय असेल, पण लोकांना त्याच्यावर फोटो काढण्यासाठी भेटण्यासाठी खूप लोक हे असतात. तो सेलिब्रिटी तसा त्या इंडस्ट्रीमधला, फायनान्स इंडस्ट्रीमधला. तर ह्या ठिकाणी ज्यावेळेस तो स्पीकर नव्हता, म्हणून आमच्यासाठी खूप छान गोष्ट झाली. कारण काय, तर तो एकटा, पहिली गोष्ट तो हिंदीत बोलतो आणि म्हणून आम्हाला ते खूप हे होतं. तर एका टेबलवरती संजय तोलानी, मी आणि काही मॅक्सचे लोक, टाटाचे माझे एक मित्र होते अमित वीज म्हणून, आम्ही एका टेबलवरती 7-8 जण जवळजवळ 3 तास त्यांच्याशी डिस्कशन करत होतो. म्हणजे जो व्यक्ती अर्धा तासाचे 1 तासाचे पैसे कंपनीकडून लाखो रुपये घेतो, त्याच्याबरोबर आम्ही बसलो आणि त्याच्यामधून हे आम्हाला कळालं MDRT म्हणजे काय, किंवा काय. जसं तुम्ही आता मला प्रश्न विचारला $1 मिलियन राऊंड टेबल, तर $1 मिलियन, मिलियनचा अर्थ किती? 10 लाख, बरोबर आहे. तर पूर्वी काय होतं, म्हणजे ज्यावेळेस ही संस्था स्थापन झाली त्यावेळेस जो कोणी व्यक्ती 10 लाख रुपये कमवेल, म्हणजे 1 मिलियन कमवेल थोडक्यात, त्याला त्या पद्धतीने त्यावेळेस ते नाव दिलं गेलं $1 मिलियन राऊंड टेबल, आणि म्हणून त्याचं नाव आहे $1 मिलियन राऊंड टेबल. असं तोलानीच्या याच्यातून आम्हाला कळालं. पण म्हणजे आता तोलानीच्या याच्यातून कळालं, त्यावेळेस नाव दिलं किंवा ते अशा पद्धतीने आलं हे माहीत नाही हिस्ट्री, पण ते बोलले. पण त्यांनी सांगितलं आता त्याचं नाव तसं नाही पाहिजे, कारण ही त्यावेळेसची इंडस्ट्री होती. आता 10 लाख रुपये ही नॉर्मल आहे. 10 लाख तर कुणीही कमवतो, त्या मिलियन तर कुणी कमवतो. तर त्यांनी सांगितलं आता आपलं इंडिया, भारत देश हा 5 ट्रिलियन कडे चाललाय, बरोबर ना, 5 ट्रिलियन कडे चाललाय. तर आता ह्या इंडस्ट्रीला मिलियनच्या ऐवजी $1 ट्रिलियन म्हटलं पाहिजे, असं म्हणजे 30 लाख रुपये मिनिमम तुमचं उत्पन्न पाहिजे, त्याला $1 ट्रिलियन म्हटलं पाहिजे, असं ते त्यांनी त्यावेळेस समजलं. तर अशा काही थिंकिंग ज्या आहेत त्याच्यातून ओपन झाल्या, खरंच आहे, याला ट्रिलियन म्हटलं पाहिजे. जर आपली इंडस्ट्री तिकडे चालली, 5 ट्रिलियन कडे चालली, भारत देश तिकडे चालला, तर आपण का व्हायला नको. तर त्या पद्धतीने हे $1 मिलियन जो कन्सेप्ट आहे ह्या पद्धतीने त्यांच्याकडून मला कळालं. लवली. आता लेटेस्ट इन्शुरन्समध्ये जे ट्रेंड्स चालू आहेत, आता तुम्ही ग्लोबल लेवलवरती हे बघितलं, तर मग आता म्हणजे जे टॉप 3 ट्रेंड्स असतील इन्शुरन्समध्ये, मला त्याच्यावरती जरा माहिती द्या.
आता बेसिकली इन्शुरन्समध्ये ट्रेंड म्हणजे आता हे जर तुम्ही विचार केला तर प्रत्येक कंट्री वाईज हा ट्रेंड वेगळा आहे. आता तिथला एक एक्सपिरियन्स जातो का आज आपल्याला पाकिस्तानमध्ये काय चाललं आहे हे माहीत नाही, पण तिथे मला पाकिस्तानची लोकं भेटली, त्यांच्यावर आम्ही फोटो काढले, त्यांनी नंबर पण त्यांचे आम्हाला शेअर केले, आमचे नंबर त्यांनी घेतले. आता पाकिस्तानला आपण ज्यावेळेस आपण बघतो आपल्या ह्या नजरेतून, त्यावेळेस आपण पाकिस्तान हा बघतो काय यार म्हणजे एकदम हे आहे, पण तिथे पण ती लोक ॲज अ MDRT म्हणून त्या फोरमवर जर येऊ शकत असतील तर तिथल्या लोकांमध्ये पण इन्व्हेस्टमेंट आहे. आणि आपण म्हणतो मुस्लिम लोक इन्व्हेस्ट करत नाही, बरोबर ना? ऐकलं असेल तुम्ही, मुस्लिम लोकांचा इन्शुरन्सवरती किंवा व्याजावर विश्वास नाही आहे. तर आम्ही तो प्रश्न विचारला त्यांना, ते पण फोरममध्ये, आणि त्या फोरममध्ये त्यांचा एक स्पीकर पण होता, पाकिस्तानचा स्पीकर होता एक फोरममध्ये. त्या स्पीकरला आम्ही ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी सांगितलं का पाकिस्तानमध्ये त्यांनी एक कायदा बनवलेला आहे, ज्या कायद्याच्या आधारे म्हणजे त्यांच्याकडे असं आहे का जर तुम्ही व्याज घेतलं तर त्याला मान्यता नाही आहे. मग ते काय करतात, आम्ही जे काही इन्व्हेस्ट करतो, जे पैसे आमच्याकडे लावतात त्याच्यातून आम्ही उत्पन्न कमवतो, म्हणजे नफा कमवतो, तो व्याज नाही आहे. म्हणजे मी एखादा धंदा केला, म्हणजे आपल्याकडे बघा तुम्ही मुस्लिम लोक हे बिझनेसमध्येच दिसतात तुम्हाला कुठल्या पण, आणि त्या बिझनेसमधून ते पैसे कमवतात. म्हणजे फ्रूट विकणारे आपण बघितले तर मुस्लिम आहेत, ते काय करतात त्याच्यातून 10 रुपयाला आणले तर 20 रुपयाला विकत असेल, तो त्यांचा, मग तो हराम आहे का? नाही आहे, त्यांच्या दृष्टीने नाही आहे, तो फायद्याचा आहे. मग त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं का आम्ही अशा पद्धतीने लोकांना सांगतो तुमचे जे पैसे आहेत आम्ही अशा ठिकाणी इन्व्हेस्ट केले जातात आमच्या इकडे का ज्या ठिकाणी व्याज नाही दिलं जात, ज्या ठिकाणी मार्केट प्रमाणात तुम्हाला त्या कंपनीतून जो फायदा होईल तो दिला जातो, फायदा दिला जातो. आणि मग हे तुम्ही तुमच्या इकडे पण जर केलं तर मग आपल्याकडे ॲक्च्युली तसे प्रोडक्ट आहेत इंडियामध्ये पण, इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये, पण हे लोकांना माहीत नाही. आपण ह्या पद्धतीने पिच केलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे. आमच्याकडं म्हणजे आत्ता जसं म्युच्युअल फंड आहे, म्युच्युअल फंडमध्ये काय व्याज नाही दिलं जात, म्युच्युअल फंडमध्ये काय दिलं जातं किंवा शेअर मार्केटमध्ये काय केलं जातं, व्याज नाही दिलं जात. तर तुम्ही पैसे जे इन्व्हेस्ट केले जातात त्याचा जो काही कंपनीचा ग्रोथ होईल त्या पद्धतीने तुम्हाला रिटर्न मिळतात, मग तो व्याज नाही आहे. तर सिमिलर त्या कन्सेप्ट आम्हाला तिथं कळली ॲज अ पाकिस्तानमधून का बाबा ह्या पद्धतीने आपण जर आपल्या इथे मुस्लिम लोकांना इन्शुरन्स विकायचा असेल तर आपण ह्यांना ही गोष्ट सांगितली पाहिजे. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मिळाला. कारण मी आजपर्यंत बघतो, मी ज्या कस्टमरकडे अशा गेलो तर तिथे आपल्याला पॉलिसी मिळत नाही, कन्व्हर्शन होत नाही. पण हे ज्यावेळेस मी सांगेल त्यावेळेस तो एक गोष्ट फायद्याची होऊ शकते. आणि हे आपल्या सगळ्या ॲडवायझर जे लोक काम करत असतील त्या प्रत्येकाला त्याचा बेनिफिट होईल, त्या पद्धतीने तुम्ही सांगा. कारण हे सांगायला कोणी मिळालं नसतं, हे आम्हाला तिथं मिळालं MDRT फोरममध्ये. तर हा पहिले बात. एक आम्ही कॅनडियन लोकांबरोबर, म्हणजे कॅनडाचे जे लोक होते त्यांच्याबरोबर आम्ही बरंचसं डिस्कशन केलं. तर कॅनडामध्ये त्यांनी ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अराउंड त्यांच्याकडं म्हणजे आपल्या भारतामध्ये 24 इन्शुरन्स कंपन्या आहेत आणि त्यांच्याकडं जवळजवळ 4000च्या वरती इन्शुरन्स कंपन्या आहेत कॅनडामध्ये. म्हणजे कॉम्पिटिशन किती आहे? कॅनडाची लोकसंख्या, भारताची लोकसंख्या, म्हणजे तिकडे मोस्ट ऑफ द लोक आर इन इन्शुरन्स, आणि आपल्याकडे एवढं पॉप्युलेशन असून पण खूप कमी लोक आहेत. आणि हे असून आपल्याकडे इन्शुरन्स विकला जात नाहीये. आपल्याकडे आता जर पर्सेंटेज तुम्ही बघितलं तर 7% पर्सेंटेज आहे, 7% फक्त लोकांचा इन्शुरन्स आहे. तर ज्यावेळेस त्यांच्याशी आम्ही डिस्कशन करत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं का लिगसीमध्ये त्यांनी इन्शुरन्स म्हणजे त्यांच्या कंपन्या स्टार्ट झाल्यात. म्हणजे प्रत्येक माणसाने एक स्वतःची कंपनी चालू केली आहे. ते स्वतःसाठी प्रोडक्ट कंपनीकडून डेव्हलप करून घेतात, इन्शुरन्स कंपन्यांकडून, आणि ते स्वतः कंपनी चालवतात. आणि लोक तिथे येऊन कंपन्यांमध्ये जाऊन इन्शुरन्स घेतात. आणि आपल्याकडे हा ट्रेंड नाही आहे. म्हणजे एक पाकिस्तानचं उदाहरण दिलं, एक तुम्हाला कॅनडाचं दिलं. अशा वेगवेगळ्या कंट्रीमध्ये आहेत. एक पोलंडमधला एक व्यक्ती होता, मुलगाच होता. म्हणलं सर, त्यांनी माझा TOT बघितला आणि माझ्याजवळ आला. मला म्हटलं सर तुमच्याकडे कसा इन्शुरन्स विकला जातो? तर मी त्याला काही आपला ट्रेड सांगितला. आपल्याकडे बेसिकली आम्ही रिलेशन होत. त्यांनी मला सांगितलं सर इथे रिलेशनच नाही होत आमच्याकडे पोलंडमध्ये. म्हटलं कोणी कोणाचे मित्र नसतात, रिलेशन नाहीच आहे. म्हणजे रिलेशनशिप हा पार्टच नाही आहे कुठे वर्ल्डमध्ये. मग तिथे जायचं कसं, लोकांना भेटायचं कसं? आपल्याकडे तरी समजा एंजलनी मला बोलवलं, मी आलो, गप्पा मारल्या, चहा कॉफी झाली, आम्ही बसू शकतो, बोलू शकतो. पण जगामध्ये हे नाहीच आहे. आणि हे खरंच मी आत्तापर्यंत जेवढ्या कंट्रीज फिरलो ह्या ठिकाणी ही गोष्ट बघितली.
लोकांकडे रिलेशनशिप हा पार्टच नाही आहे. म्हणजे तुम्ही तर ऐकलेलं असेल, पण हा तिकडे नाही आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यांना इन्शुरन्स विकायला किती अवघड जातो. तरी ती लोक TOT बनतात, पण त्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते. आणि त्या ठिकाणी ते जाऊन लोकांशी बोलतात, भेटतात. मग तिकडे फक्त प्रोफेशनल हा एकच पार्ट बघितला जातो. आणि आपल्याकडे काय, आपल्याकडे रिलेशन बनून इन्शुरन्स विकावा लागतो. हा वेगळा एक मॅटर आहे. थोडक्यात सांगायचं तर या पद्धतीने शिकायला काही गोष्टी मिळाल्या. खूप इंटरेस्टिंग आहे हे. मला असं विचारायचं आहे तुम्हाला की आता जर का नुकतंच कोणीतरी या इंडस्ट्रीमध्ये आला असेल, आता तुम्ही TOT आहात, तुम्हाला भरपूर वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही त्या व्यक्तीला कसं गाईड कराल की त्याला पण MDRT पर्यंत पोहोचायचं आहे, त्याला पण तुमच्यासारखं TOT बनायचं आहे, तर मग तुम्ही त्याला कसं गाईड कराल? बेसिकली आता नवीन लोक येतात, नवीन लोक बरीचशी इंडस्ट्रीमध्ये येतात. म्हणजे आता माझ्याकडे पण जवळजवळ 300 लोकांची टीम आहे. आम्ही पण लोकांना ॲज अ इंडस्ट्रीमध्ये या म्हणून सांगतो. ह्या इंडस्ट्रीमध्ये लोक आनंदाने तर येतात, कारण ते मला बघून येतात. त्यांना वाटतं सरांनी एवढं केलं, एवढं आहे, आणि येतात. आणि त्याच्या डोक्यामध्ये असतं की मी डायरेक्ट त्या लेवलला, म्हणजे आताची यंग जनरेशन जर बघितली तर त्यांना लगेच पाहिजे असतं सगळ्या गोष्टी. ह्या लगेच काही मिळत नाही आहे. मला त्यासाठी 20 वर्ष लागली ह्या लेवलपर्यंत पोहोचायला. तर नवीन येतात तर पहिली गोष्ट स्टेप बाय स्टेप काम करावं लागेल. ज्याला कोणाला यायचं आहे त्याला काम करावं लागेल स्टेप बाय स्टेप. म्हणजे 10 लोकांना तुम्ही कॉल करा, 5 लोक तुम्हाला अपॉइंटमेंट देतील, 3 लोक भेटायला बोलतील, त्याच्यातला एक व्यक्ती तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी देईल. हे ज्या दिवशी तुमच्या डोक्यात येईल त्या दिवशी तुम्ही सक्सेस होणार. लोकांना वाटतं मी 10 लोकांना भेटलो, 10च्या 10 लोकांनी मला पॉलिसी दिली पाहिजे, आणि तिथंच लोक फ्रस्ट्रेशनमध्ये येतात आणि तिथं फेल्युअर होतात. म्हणून या इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये मी जे तुम्हाला मागाशी आकडा सांगितला 20 ते 22,000च MDRT आहेत. कारण ॲक्च्युली जेवढे MDRT आहेत तेवढेच प्रॅक्टिकल काम करतात, कारण त्याच्या डोक्यामध्ये एक जेन्युइन आहे, मला हे काम करायचं, मला हे MDRT लेवलला जायचं, आणि म्हणून ते काम करतात आणि पैसे कमवतात आणि ते सक्सेस आहेत. तर नवीन जनरेशननी पहिली गोष्ट जो बेसिक फॉर्म्युला याच्यावर काम करावं लागेल. तुमच्याकडे प्रॉस्पेक्टिंग लिस्ट पाहिजे. आता प्रॉस्पेक्टिंग लिस्ट काय असते, तर प्रॉस्पेक्टिंग लिस्ट हा माझ्याकडे खूप मोठा डेटा असतो, बरोबर आहे. आता जर तुम्हाला विचारलं तुमच्या मोबाईलमध्ये किती नंबर आहेत, तर तुम्ही किती सांगतात तुमच्या मोबाईलमध्ये नंबर? अराउंड 1000. आता अराउंड 1000 नंबर आहेत जे तुम्ही सेव्ह केलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे हे ॲक्च्युली तुमचे प्रॉस्पेक्टिंग आहेत, बरोबर. आणि हेच आपल्याला माहीत नसतं. पण त्या प्रॉस्पेक्टिंग करताना पण त्याच्यामध्ये एक लोक चुकी करतात, आणि मग काय करतात, त्यांना वाटतं चला मी आता लगेच मी लायसन घेतलं, मी एंजलला फोन करतो, एंजल मी लायसन घेतलंय, तू मला पॉलिसी दे. एंजल उत्तर देईल माझ्याकडं ऑलरेडी पॉलिसीज आहेत, किंवा मला नाही करायचं. आणि मग काय होतं, एंजलनी जे काही उत्तर दिलं त्याच्यावरती जवळचा मित्र असतो तो म्हणतो अरे एंजल माझी एवढी जवळची मैत्रीण असून मला पॉलिसी देत नाही आहे. मग थोडंसं फ्रस्ट्रेशन यायला सुरुवात होती, आणि मग एंजल पण काय करते, अरे हा सारखाच मला फोन करतो इन्शुरन्ससाठी, याचा नंबर पण ब्लॉक करून टाकावा किंवा नंबर पण घेऊ नये. आणि मग ह्या गोष्टी स्टार्ट होतात, आणि ह्या गोष्टी अशा स्टार्ट होतात का लोक काय करतात, ते त्याला ज्या पद्धतीनं रूटनी जायला पाहिजे, ज्या पद्धतीनं आपल्याला ट्रेनिंग दिले त्या ट्रेनिंगनी जायला पाहिजे, त्या पद्धतीने कुठलाही ॲडवायझर जात नाही. आणि तो तिथपर्यंत नाही पोचला का त्याच्यामध्ये हे फ्रस्ट्रेशनच्या गोष्टी असतात आणि तो निगेटिव्ह होतो. मग याला काय करायला पाहिजे, तर याच्यासाठी काही ट्रेनिंग्स असतात, काही सेशन्स असतात ज्याच्यामध्ये आम्ही सांगतो, म्हणजे मी तर प्रॅक्टिकल सांगतो. तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस कोणालाही कॉल करता त्याला सांगा, तर तुम्हाला इन्शुरन्सबद्दल जे मला ते कंपनी शिकवले त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायला भेटायचं आहे. तुम्ही मला एक अर्धा तास तुमचा वेळ द्या. त्या अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला जी माहिती देईल, माझ्याबरोबर माझे सिनियर असतील, कारण मी शिकतोय त्यांच्याबरोबर, तर माझे जे सिनियर असतील ते तुम्हाला माहिती देतील. आणि ते माहिती दिल्यानंतर जर आपल्याला आवडलं तर आपण इन्शुरन्स करू, नाही आवडलं तर आपली मैत्री, आपली दोस्ती जी आहे त्याच पद्धतीने राहील. हे ज्यावेळेस तुम्ही सांगणार एखाद्याला फोनवरती किंवा त्याला भेटून जर सांगितलं, तर त्याच्या डोक्यात एक पहिले येतं, यांनी शेवटचा शब्द सांगितला मी विकणार नाही आहे, आवडलं तर घ्यायचं आहे, आणि हा शिकतोय. म्हणजे जर एखाद्याला त्याच्याबद्दल हे असेल का बाबा नाही हा शिकण्यासाठी येतो, याला शिकायचं याच्या सिनियरकडून, तर तोही त्याला अटेंड करतो. आणि त्याच्यातून जर एखाद्याला ते आवडलं, एखादी चांगली गोष्ट कळाली, तर तो काय ठीक आहे बाबा आता हे बेस्ट आहे, तर होऊन जाईल. तर ह्या पद्धतीने त्याचा ॲप्रोच करणं हे गरजेचं आहे, आणि तो ॲप्रोचच लोकांचा चुकतो आणि म्हणून तिथं फेल्युअर होतात. तर ह्या पद्धतीने ॲप्रोच करायला पाहिजे, सुरुवात करायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात मी एक बेसिकली सांगतो, कारण सुरुवातीला काय म्हणायचे, म्हणजे ज्यावेळेस मी इन्शुरन्स इंडस्ट्री जॉईन केली
त्यावेळेस लोक म्हणायचे ज्याला कोणाला काम मिळत नाही तो इन्शुरन्समध्ये जातो. काय म्हणजे ज्याच्याकडे कोणाकडे काहीच काम नाही तो इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये जातो, तो इन्शुरन्सचा ॲडवायझर बनतो, अशी लोकांची धारणा होती. आता ही धारणा झाली, बरोबर आहे, सगळे मान्य. त्यावेळेस कोणाला काम नाही का चला इन्शुरन्समध्ये मिळते म्हणून लोक जायचे. आणि समोरच्याला ज्यावेळेस कॉल करतो त्यावेळेस त्याची पण धारणा हीच असते याच्याकडे काहीतरी काम नाही म्हणून यांनी इन्शुरन्स जॉईन केला आणि हा आला आपल्याला विकवायला. हेच लोकांच्या डोक्यात असतं. आता मग ह्यासाठी एक मिरर असतो. मिरर म्हणजे मी एक उदाहरण देतो तुम्हाला. आपण आरशामध्ये, मिररमध्ये ज्यावेळेस आपण समोर उभं राहतो आरशाच्या, त्या आरशामध्ये जर आपण पाहिलं तर आपला चेहरा आपल्याला कळतो, बरोबर आहे ना. सिमिलर आपल्या मित्रमंडळीमध्ये, आपल्या याच्यामध्ये आपलं बॅकग्राऊंड माहिती असतं सगळं. जे जवळचे लोक आहेत त्यांना आपण आत्तापर्यंत काय केलंय, आपण कशा पद्धतीने होतो, आणि आता आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये गेलो, आणि त्याला जर आपण कॉल केला तर त्याला आपलं मिरर म्हणजे आपला आरसा त्याला माहिती असतो, आणि त्या आरशावरतीच तो बघून सगळ्या गोष्टी करत असतो समोरचा व्यक्ती, बरोबर आहे ना. मग तो जो मिरर आहे त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर येतो, आणि त्यामुळं तो निगेटिव्ह बोलतो आपल्याशी. जो कोणी समोरची व्यक्ती आहे ती आपल्याशी निगेटिव्ह बोलतात. आता ज्यावेळेस ते आपल्याशी निगेटिव्ह बोलतात किंवा आपल्याला देत नाही, अपॉइंटमेंट देत नाही, किंवा आपल्याला भेटत नाही, किंवा इन्शुरन्स देत नाही, हे त्या फक्त आपल्या पाठीमागच्या बॅकग्राऊंडमुळे जे आपण आजपर्यंत केलं ते. मग जर आपली तशी परिस्थिती असेल आणि आपण त्या लेवलचे जर असू, तर आपल्याला हे इंडस्ट्रीमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर माझं एक सगळ्याचं महत्त्व एक सर्कल असतं. एक सर्कल, एक पेपरवरती आपण सर्कल बनवा, एक पॉईंट ठेवायचा. ते पॉईंट ठेवल्यानंतर त्याच्या भातुले एक सर्कल काढायचं, आणि त्या पॉईंटवरती स्वतः आपण उभा आहोत असं लक्षात घ्यायचं, आणि डोळे झाकायचे, आणि डोळे झाकून आजूबाजूला बघायचं माझ्या जवळचे लोक कोण आहेत, ज्यांच्याशी मी सर्कलमध्ये होतो. त्यांची नावं तुम्ही तुमच्या पेपरवर लिहून काढा. परत सेकंड तिथंच बघायचं, हे जे सर्कल काढलं याच्या भोवताली दुसरं सर्कल मी काढलं, आणि त्या दुसऱ्या सर्कलच्या भोवताली जी, अरे एंजलचा हा मित्र होता बरं का, हा होता, याला काय माहीत नाही पण ठीक आहे, एंजल माझी जवळची तो मित्र होता, मग त्याचं नाव सुचवायचं, त्याचं नाव लिहायचं. असे ते सर्कल तुम्ही दुसरं सर्कल तयार करा. हे दुसरं सर्कल झाल्यानंतर एक तिसरं सर्कल येईल, ज्या सर्कलमध्ये, तिसऱ्या सर्कलमध्ये तुम्हाला तो कधीतरीच भेटलेला असेल, पण तुमच्या मोबाईलमध्ये नंबर असेल, काहीतरी असेल, किंवा तुम्हाला काहीतरी जाणवत असेल हा माणूस आहे बाबा, तर त्याचं नाव तिसऱ्या सर्कलला लिहा. आणि ह्या तिसऱ्या सर्कलला तुम्ही लिहिल्यानंतर तुमचं सर्कल कंप्लीट होतं. आता मला सांगा, पहिल्यांदा एखादा, म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारतो एंजलला, समजा तुम्हाला अप्रोच करायचं असेल तर तुम्ही हे 3 सर्कल सांगितले, कुठल्या सर्कलला अप्रोच करणार? आय थिंक मी आधी थर्ड सर्कलला अप्रोच करेन. ज्यावेळेस आपलं बॅकग्राऊंड, आपलं मिरर आपल्याला माहिती आहे आपण कसं होतो, आणि त्या कंडिशनला जर आपल्याला कळत असेल तर आपण थर्ड सर्कलला अप्रोच करायचं. फर्स्ट सर्कलला अप्रोच केला, आपल्याला विश्वास असतो फर्स्ट सर्कलवाला हा मला देईल, पण तो देणार नाही, आणि तो फ्रस्ट्रेशनमध्ये आपला बिझनेस निघून जाईल आणि आपलं काहीच काम होणार नाही. ज्यावेळेस आपण थर्ड सर्कलला अप्रोच करतो, अननोन आहे, मी तुला ओळखत नाहीये समजा, आणि मी तुला अप्रोच केलं आणि तू मला म्हटलं मला नाही करायची पॉलिसी, तर मला काय फरक पडणार आहे? काहीच नाही, मला काहीच वाटणार नाही. पण त्याच ठिकाणी मी एंजलला म्हटलो मला पॉलिसी दे, आणि एंजल नाही म्हटली, तर मला काय होणार आहे? बरोबर आहे. तर बेसिकली हा एक पार्ट आहे. हा जर प्रत्येक माणसाने, नवीन ॲडवायझरनी जर केला त्याची सुरुवात, तो 100% सक्सेस होईल. आणि म्हणून आपण आपल्या बाहेरच्या लोकांना, ज्यावेळेस आपल्या मिररच्या बाहेरचे लोक जे आहेत त्यांच्याशी आपण जर बघायला सुरुवात केली, आणि तिकडून आपण सक्सेस ज्यावेळेस दुसऱ्या सर्कलवर येतो, दुसऱ्यावरून पहिल्यावर येतो, पहिल्याला सांगायला लागत, तो स्वतःहून येतो. आणि माझ्या बाबतीत हीच घटना घडली. आजपर्यंत जे काही मी केलं त्याच पद्धतीने, म्हणून आज माझ्या जवळची लोक माझ्या जवळ यायला लागले, म्हणजे जी लोक लांब होती ती जवळ यायला लागलेत. हा सर्कल आहे, आणि हा बिझनेसचा, व्यवसायाचा, सृष्टीचा नियम आहे. आणि तोच हा फॉर्म्युला आहे का ज्यामध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं, तुम्हाला त्या पद्धतीने काम करावं लागेल. बरोबर. सर, जसं तुम्ही मला आत्ता सांगितलं की आधीच्या काळी जेव्हा एखादा व्यक्ती इन्शुरन्स विकायचा तेव्हा लोकांचं असं परसेप्शन असायचं की त्यांच्याकडे काही काम नाही आहे, बिकॉज तेव्हा इन्शुरन्स आय थिंक खूप नवीन होता, तेव्हा त्याचा लोकांना इम्पॉर्टन्स एवढा माहिती नव्हता, तेव्हाची इंडस्ट्री वेगळी होती आणि आताची खूप वेगळी आहे. तर मग तेव्हाच्या आणि आत्ताच्या सिनॅरिओमध्ये काय डिफरन्स आहे? बेसिकली पूर्वी फक्त LIC ही एकच कंपनी होती, आणि LIC मध्ये जे प्रोडक्ट होते, तुम्ही एवढे पैसे भरा
जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, एवढे पैसे भरा तुम्हाला तेवढे पैसे मिळतील, एवढं बोनस मिळेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला पैसे मिळतील. आणि जर त्याच्यामध्ये इन केसमध्ये काही झालं तर तुम्हाला त्याचा डेथ क्लेम 2 लाख 4 लाख 5 लाख मिळेल. त्यावेळेस त्या इंडस्ट्रीचा फोकस पण होता त्याच पद्धतीनं. पण 2001ला आपल्या इथे ज्यावेळेस प्रायव्हेटायझेशन झालं, प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्यांना परमिशन दिली गव्हर्नमेंटनी, त्यावेळेस त्याच्यामध्ये एक रूल आला का तुम्ही ज्यावेळेस इथे तुम्हाला कुठली कंपनी चालू करायची म्हणजे बाहेरच्या कंपनीला किंवा आपल्या इथल्या इंडियनला, तर तुम्हाला एक फॉरेन पार्टनर घ्यावा लागेल. आणि फॉरेन पार्टनर हा पण त्या इंडस्ट्रीमधला माहीर पाहिजे का ती लोक तुमच्याकडं त्या पद्धतीने त्यांचा एक्सपिरियन्स आहे, त्या पद्धतीच्या कंपनीज आहेत. म्हणून प्रत्येक आपण जर बघितलं टाटा AIA लाईफ आहे, बजाज अलायन्स आहे किंवा ICICI प्रुडेन्शियल आहे, मॅक्स न्यूयॉर्क आहे, त्यावेळेस मॅक्स न्यूयॉर्क नाव होतं. ह्या सगळ्या कंपन्यांबरोबर बाहेरच्या कंपनी झाल्या ज्यांची एक्सपर्टीज होती, कारण त्या कंपन्या 100 वर्ष झाले ते इन्शुरन्स विकत होत्या. आणि मग त्यांनी आल्यानंतर आपल्या इथे कशा पद्धतीने प्रोडक्ट पाहिजे त्याच्यावरती थोडासा फोकस केला. मग बेसिकली इन्शुरन्सचा अर्थ हा होतो ॲज अ प्रोटेक्शन. इन्शुरन्स म्हणजे प्रोटेक्शन बेसिकली. म्हणजे प्रोटेक्शनचा अर्थ माझं जर काही कमी जास्त झालं तर माझी फॅमिली रस्त्यावर येऊ नये, रोडवर येऊ नये. मग हा जो प्रोटेक्शनचा पार्ट आहे हा पूर्वी विकलाच जात नव्हता. प्रोटेक्शन म्हणजे काय हे लोकांना माहीतच नव्हतं. पण ज्यावेळेस प्रायव्हेट कंपन्या आल्या त्यांनी प्रोटेक्शनवरती फोकस करायला सुरुवात केली. आणि प्रोटेक्शनवरती फोकस केल्यानंतर असं लक्षात आलं एक छोट्या अमाऊंटमध्ये बोट कव्हर दिलं जातं, मोठा इन्शुरन्स दिला जातो. आणि त्याच्यामध्ये जर इनकेस त्या माणसाचं डेथ झाली तर त्याच्या फॅमिलीला चांगल्या पद्धतीने पैसे मिळतात. आणि ते पैसे मिळाले त्यांनी बँकेत ठेवले तर ती फॅमिली आज तो व्यक्ती असताना, हयात असताना ज्या पद्धतीने त्याच्या फॅमिलीचं उदरनिर्वाह चाललेला होता त्याच पद्धतीने पुढे चालतो. कारण ती अमाऊंट बँकेतून व्याज येतं आणि त्या व्याजावरती जेवढं तो उत्पन्न कमवत होता तेवढं त्याला मिळतं. मग ह्या पद्धतीने ज्यावेळेस प्रोटेक्शन आलं आणि मग प्रोटेक्शन आल्यानंतर बरेचसे चेंजेस झाले, डिजिटल चेंजेस झाले. डिजिटल चेंजेस म्हणजे पूर्वी फॉर्म भरून पॉलिसी विकल्या जायच्या, त्याचे डॉक्युमेंट घ्या, हे घ्या, ते घ्या. मग प्रायव्हेट आलं, डिजिटलायझेशन आलं. मग याच्यामुळे काय आलं, सगळं ऑनलाईन व्हायला सुरुवात झाली. मग ऑनलाईनचे परत ते आले. मग त्याच्यामध्ये ऑनलाईनमधून आल्या तुम्ही पॉलिसी लॉग इन करू शकता. पूर्वी तुम्हाला ऑफिसचा टायमिंग 10 ते 5 मध्येच पॉलिसी लॉग इन करावं लागायची, तेवढ्या वेळेतच तुमच्या पॉलिसी व्हायच्या. आता तुम्ही रात्री 12 वाजून 1 मिनिटांनी पण पॉलिसी लॉग इन करू शकता किंवा 12ला 1 मिनिट कमी असताना पण पॉलिसी लॉग इन करू शकता. कोणाच्या कस्टमरच्या घरी असेल पहाटे 2 वाजता पण करू शकता, कारण ऑनलाईन झालेलं आहे. मग ऑनलाईनमुळे एवढे फायदे झाले का हे जवळ यायला लागले, सगळ्या गोष्टी जवळ यायला लागल्या. आणि मग ही इन्शुरन्स इंडस्ट्री पण ऑनलाईनमुळे बऱ्याचशा गोष्टी चेंजेस आल्या. मग याच्यामध्ये मोठे मोठे कव्हर यायला सुरुवात झाली. म्हणजे पूर्वी कव्हर दिला जायचा म्हणजे मी ऐकलं 5 लाख 10 लाख इवन त्यावेळेस असं होतं तर मी 1 करोड समाशूड विकला का त्याला LIC लिहायची, अरे करोडपती झाला. म्हणजे एक पॉलिसी विकली त्याचं समाशूड करोड झालं तर त्याला मी 50-50 करोडचं कव्हर विकतोय आत्ता एका माणसाला. म्हणजे आता 1-1 करोड 2-2 करोड प्रीमियम उचलला जातो. पूर्वी हे देत नव्हतं आणि त्यावेळेस लोकांची मानसिकता पण नव्हती का बाबा एवढे पैसे दिले पाहिजेत. मग हे प्रोडक्ट बघितले, त्याच्यातून काही एक्सपिरियन्स आले लोकांना, काही डेथ क्लेम आले, त्या डेथ क्लेममध्ये लोकांना पैसे मिळाले. मग त्याच्यावर भरोसा बसत गेला, ट्रस्ट बसत गेला आणि मग याच्यातून थोडंसं हे इन्शुरन्स इंडस्ट्रीकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन चेंज होत गेला. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे ट्रेनिंग्स हा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आला. जे लोकांना ट्रेन केलं जातं, लोकांना शिकवलं जातं, पूर्वी शिकवलं जात नव्हतं. पूर्वी इन्शुरन्स एक बुक द्यायचं, ह्याच्या पद्धतीने विका. आणि आता तुम्हाला शिकवलं जातं हे प्रोडक्ट काय आहे, या प्रोडक्टबद्दल काय आहे, त्याची माहिती काय आहे, याच्यातले ऑब्जेक्शन काय आहेत, याच्यामध्ये कस्टमरचे बेनिफिट्स काय आहेत, हे सगळे एकूण एक प्रत्येकाला शिकवले जातात. ते डिजिटलमध्ये आहेत, पेपरवरती लिहून येतात बॉन्डमध्ये किंवा हे तुम्हाला दिलं जातं. आणि मग याच्यामुळे ही इंडस्ट्रीमध्ये खूप वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत ट्रस्ट बसत गेला आणि लोक चेंज होत गेले. मग याच्यामध्ये परत आला का पूर्वी किमॅन पॉलिसीज आल्या, बिझनेस इन्शुरन्स आले, NRI पॉलिसीज आल्या. आता आपण इंडियात बसून आउट ऑफ इंडिया म्हणजे जगातल्या कुठल्याही देशामधली पॉलिसी आपण करू शकतो इंडियामध्ये. हे पण आलं NRIच्या. मग हे पूर्वी नव्हतंच, हे लोकांना माहीतच नव्हतं हे काय इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीनं आहे, काय करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी चेंज होत गेल्या. आणि म्हणून ही इन्शुरन्स इंडस्ट्री त्यावेळेस आणि आत्ताच्या वेळेस हा मी म्हटलं तर 360 डिग्री चेंजेस आहे आत्ता. आणि आता इथून पुढे अजून
AI सिस्टम ही येणार आहे का, जी मी एक त्या MDRT फोरममध्ये एक लेक्चर ऐकलं ज्याच्यामध्ये AI सिस्टमवरती त्यांचं एक लेक्चर होतं. तर आता आपल्याकडे प्रोटेक्शन विकलं जातं, पण बाहेर म्हणजे आपला देश आता डेव्हलपमेंट स्टेजवरती आहे आणि बाहेरचे देश डेव्हलप झालेले आहेत. ज्यावेळेस ते डेव्हलपमेंट स्टेजवर होते त्यावेळेस त्यांच्याकडे टर्म इन्शुरन्स विकले जायचे, म्हणजे त्यावेळेस त्यांचे प्रोटेक्शन विकलं जायचं. आता त्यांच्याकडे रिटायरमेंट विकलं जातं आणि हीच गोष्ट आपल्याकडे पण येईल. पण आपल्याकडे आत्ताशी 7% लोकांना इन्शुरन्स आहे, म्हणजे साधी पॉलिसी पण लोकांकडे नाही आहेत. तर ही आपल्याकडे जी पॉलिसी आहे ती अजून पुढे जाऊन आपल्याकडे येईल. ती पहिल्यांदा सेव्हिंग्स येतील, नंतर मेडिक्लेम येतील, नंतर टर्म येतील, नंतर रिटायरमेंट येतील. म्हणजे त्यांच्याकडे ज्या त्या लेवलला ते लोक पोचलेत, म्हणजे त्या तिकडे त्यांनी दाखवलं AIचं सिस्टमचं, त्यांनी दाखवलं AIमध्ये आत्ता ChatGPT किंवा जेमिनी, आपण हे 2 AI मधले सिस्टम्स आहेत. तर जेमिनीवरती विचारलं जातं किंवा ChatGPT वरती विचारलं जातं, सगळ्यात जे त्यांनी टॉप 10 प्रश्न दिले आहेत त्याच्यातला पहिला प्रश्न त्यांनी विचारला होता का मला सगळ्यात बेस्ट रिटायरमेंट सोल्युशन कोण देईल. म्हणजे जगामध्ये वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त ChatGPTला विचारलं जातं मला रिटायरमेंटचं सगळ्यात चांगलं सोल्युशन कोणाकडे मिळेल. हा प्रश्न सगळ्यात जास्त सर्च होतोय आता सध्या, म्हणजे तो ट्रेंड आहे. तर ह्या पद्धतीनं पुढे जाऊन मग त्याच्या पुढे आला का मग माझ्या एरियामधला सगळ्यात बेस्ट ॲडवायझर कोण आहे जो मला याच्याविषयी सर्व्हिस देईल किंवा याच्याविषयी माहिती देईल. हे त्याच्यामध्ये ChatGPTला दुसरा प्रश्न विचारला जातो. मग तिसरा येतो याच्यातली सगळ्यात बेस्ट कंपनी कुठली आहे. असे प्रश्न त्या ChatGPTला विचारले जातात आणि त्यांचा सर्व्हे त्यांनी त्या ठिकाणी दाखवला. ह्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्यांमध्ये हे ॲडवायझरचे नाव येतात, मग तिथला पिनकोड येतो, मग ह्या सिस्टम येतात त्या पिनकोड प्रमाणे का तुम्हाला विचारलं. म्हणजे ही पुढची एक नांदी आहे. तुम्ही आज जर चांगल्या पद्धतीने काम केलं तर इन फ्युचर तुम्ही ज्या एरियामध्ये राहतात तिथली लोक तुम्हाला ऑटोमॅटिकली अप्रोच होतील आणि लोकांना घर बसल्या पाहिजे. म्हणजे आता जसं ब्लिंकिट आहे, तुम्हाला 10 मिनिटात 5 मिनिटात तुमच्या घरात येतं. उद्या जाऊन तसंच होणार आहे. AI सिस्टम आली, इन्शुरन्सच्या बाबतीत पण ती गोष्ट घडू शकते आणि प्रत्येकजण म्हणेल अरे चला मला घर बसल्या काहीतरी मिळालं पाहिजे, त्याचं नॉलेज मिळालं पाहिजे. तर ही सिस्टम येणारच आहे. तर ह्या पद्धतीने चेंजेस होत चाललेले आहेत. सर, तर मग तुम्ही जे आम्हाला सांगितलं की US मध्ये जास्त इन्शुरन्सवरती फोकस करतात आणि US आजच्या टाईममध्ये सुद्धा म्हणजे एकदम त्या कंट्रीला कोणी हलवू नाही शकत. सो इज इट बिकॉज त्यांचं कव्हर तेवढं स्ट्रॉंग आहे, ते प्रोटेक्ट स्वतःला तेवढं करतात, ते इन्शुरन्सवरती तेवढं एम्फसाइज करतात आणि आपण तेवढं अजून करत नाही आहोत. व्हॉट इज द रिझन? बेसिकली जर सांगायचं ठरलं तर US मध्ये जो इन्शुरन्स आहे तर तिथे कंपल्सरी काही गोष्टीज आहेत. ओके. म्हणजे तुमचा हेल्थ इन्शुरन्स कंपल्सरी पाहिजे, तुमच्या कारचा इन्शुरन्स कंपल्सरी पाहिजे, त्याच्यानंतर तुमचा मेडिक्लेम कंपल्सरी पाहिजे, लाईफ इन्शुरन्स कंपल्सरी पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे कंपल्सरी आहेत. आणि मग कंपल्सरी कशा केल्या तर त्यांनी काही त्या ठिकाणी त्यांना काही गोष्टी मिळणार नाही. जर तुम्ही ते केलं नाही तर तुम्हाला त्या गोष्टी मिळणार नाही आहेत. आणि हा ट्रेंड आपल्याकडे पण येणार आहे. म्हणजे आता गव्हर्नमेंट त्याच पद्धतीनं आपलं गव्हर्नमेंट पण त्याच पद्धतीने वर्किंग करते का आपल्या इथे प्रत्येक माणसाचा इन्शुरन्स झाला पाहिजे. तर अमेरिकेमध्ये हे कंपल्सरी असल्यामुळं तिथे इन्शुरन्स घ्यायला लोक जातात इन्शुरन्स ॲडवायझरकडे. तिथले आणि ते पण लोक 2-2, 3-3 महिने अपॉइंटमेंट देतात. तुला 2 महिन्यांनी माझी अपॉइंटमेंट मिळेल. अशा पद्धतीने तिकडे इन्शुरन्स विकला जातो. आणि तिकडे जे इन्शुरन्स ॲडवायझर आहेत ते ॲडवायझर जर बघितलं तर त्यांचं लिगसी आहे. म्हणजे लिगसी म्हणजे 50-50 वर्षापासून ते त्या इंडस्ट्रीमध्ये, 100-100, 70-70 वर्ष झाले त्या इंडस्ट्रीमध्ये. त्यांची मुलं परत या इंडस्ट्रीमध्ये त्यांनी आणलेली आहेत. तर ह्या पद्धतीनं तिथे एक लिगसी पद्धतीने प्लॅनिंग केलं जातं. तिथे प्रत्येक इन्शुरन्स ॲडवायझर हा त्या कंपनीचा CEO असतो. म्हणजे त्याची कंपनी असते मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या प्रमाणात ते इन्शुरन्स विकला जातो. त्या लेवलवरती ते काम करतात. ह्या पद्धतीनं अमेरिकेमध्ये आहे. आता जर विचार केला तर अमेरिका ही पूर्ण 100% डेव्हलप कंट्री आहे. राईट. आणि इंडिया ही डेव्हलपमेंट कंट्री. मग आपल्याकडं जर लोकसंख्या बघितली तर आपल्याकडे 145 करोड लोकसंख्या आहे. US लोकसंख्या 40 करोड आहे. दोन्हींमधला डिफरन्स बघितला तर खूप मोठा आहे. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतामध्ये आत्ताची कुठे ते 7 ते 7.5% लोकांनी इन्शुरन्स घेतला आहे. US मध्ये जवळजवळ पेनिट्रेशन होत आलेलं आहे.
त्याचं. पण एक माणूस रेग्युलर इन्शुरन्स पॉलिसी रिन्युअल करत राहतो, वेगळे इन्शुरन्स घेतो, नवीन प्रोडक्ट येतात, नवीन हे करत राहतो. तर त्यामुळं तिकडे इंडस्ट्री आहे आणि नवीन जनरेशन येत असते, त्या जनरेशनला पण त्याची गरज असते. तर ह्या पद्धतीनं तिथे थोडंसं US जर बघितलं तर त्या पद्धतीने वर्किंग होतं. इवन बाहेरच्या जगामधल्या बऱ्याचशा कंट्रीज आहेत, तिकडेही चांगल्या पद्धतीने इन्शुरन्स विकला जातो. इवन सिंगापूर एवढी छोटीशी कंट्री आहे, पण तिथेही मोठ्या प्रमाणात इन्शुरन्सचं कलेक्शन केलं जातं. थायलंडमध्ये केलं जातं. चायना नंबर 1मध्ये आहे ॲज सगळ्या जेवढ्या काय वर्ल्डमधल्या इन्शुरन्स कंपनीज आहेत ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कलेक्शन हे चायनाचं होतं, कारण तेवढं पॉप्युलेशन आहे. आपला जर विचार केला भारताचा, तर आत्ता आपल्या देशानं एक विचार केलेला आहे, जी एक RBI आपल्या सगळ्या लोकांना माहिती असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हे काय करतं तर आपल्या जेवढा बँक आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवतं. सिमिलर एक इंडस्ट्री आहे IRDA, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी. आता बऱ्याचशा लोकांना त्याचं नाव माहिती आहे, IRDA म्हणतात काही लोक, IRDA म्हणतात. तर ही इंडस्ट्री ही इन्शुरन्सवरती नियंत्रण ठेवते. म्हणजे हे वर्ल्ड वाईड सगळीकडे एक बँकिंग सेक्टर म्हणजे फायनान्सवरती जग चालतं. आणि हे फायनान्समध्ये ह्या दोनच इंडस्ट्री आहेत ज्याच्यावर प्रत्येक देश चालत असतो. सिमिलर आपल्या इथं पण ह्या दोन इंडस्ट्री आहेत आणि याच्यावरती देश चालतो. तर आपल्या इथे IRDAने, IRDAने असं टार्गेट ठरवलेलं आहे, इन्शुरन्स फॉर ऑल हे 2047. त्यावेळेस भारतातल्या प्रत्येक माणसाचा इन्शुरन्स कंपल्सरी होईल, ह्या पद्धतीने आपलं गव्हर्नमेंट पावलं उचलतं आहे आणि प्रत्येकाचा व्हायला पाहिजे. आता याचं रिझन काय, तर इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये जो काही प्रीमियम येतो आणि हा जर प्रीमियम म्हणजे जगातला प्रत्येक व्यक्तीचा जर इन्शुरन्स झाला, म्हणजे अमेरिका सगळ्या 100% प्रत्येक माणसाचा इन्शुरन्स आहे, म्हणून ती जगातली नंबर 1 कंट्री आहे असं लोक म्हणतात फायनान्शियल. सिमिलर जर आपल्याला भारताला जगामध्ये नंबर 1ला जायचं असेल तर ते 2047चं टार्गेट आहे. जर प्रत्येक माणसाचा इन्शुरन्स झाला तर भारत हा 100% जागतिक महासत्ता बनेल 2047पर्यंत. कारण इन्शुरन्स जर झाला तर इन्शुरन्स ही इंडस्ट्री खूप मोठी आहे, ज्याच्यामध्ये कलेक्शन मोठ्या प्रमाणामध्ये येतं आणि तेच रोटेट केलं जातं. म्हणजे प्रत्येक माणूस सुरक्षित राहतो, प्रत्येकाला पैसे मिळतात, सगळ्या फॅसिलिटी मिळतात. तर त्या पद्धतीनं हा एक पार्ट याच्यामध्ये येतो. आता आपण इन्शुरन्समध्ये आहोत, एखाद्यांचा बिझनेस आहे, तर मग त्यांनी स्वतःला ब्रँड कसं करावं? ब्रँडिंग हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे बिझनेसचा. तर मग तुम्ही काय सजेस्ट कराल? बेसिकली इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये ब्रँडिंग हा कल्चर मला वाटतं जे मोठे लोक आहेत, जे इन्शुरन्समध्ये महारथी आहेत, ह्या लोकांनी ते आणलेलं आहे. आणि त्यांनी आणल्यानंतर ते स्वतःच ब्रँड झालेत. म्हणजे त्यांनी ब्रँड वापरायला सुरुवात केली आणि नंतर ते स्वतःच ब्रँड झाले का त्यांच्याकडे पाहून हे झालं. आता याच्यात जर बघितलं तर मी एक ट्रेनिंग घेतलेलं होतं IIM इंदोरमध्ये. ज्यावेळेस मला कंपनीने पाठवलं होतं MDP मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये. त्यावेळेस त्यांनी मला तिथं एक ब्रँडिंगवरती एक सेशन ठेवलेलं होतं. त्या सेशनमध्ये थोडक्यात एक स्टोरी त्यांनी दाखवली होती. तुमच्यासमोर ही एक पाण्याची बॉटल माझ्यासमोर अशी ठेवली आमच्यासमोर, आणि ही पाण्याची बॉटल ठेवली. मी म्हटलं मला तहान लागली आहे, म्हणजे आम्हाला तहान लागली आहे. तर त्यांनी अशी एक बॉटल ठेवली टेबलवरती आणि घ्या म्हटले. म्हणजे सेशन होतं ते ॲक्च्युली, पाहिजे तर घ्या म्हटले. तर कुणी काय हात नाही लावला. आता ही एक साधी बॉटल होती ज्याच्यावरती आपली एक नॉर्मल नाव लिहिलेलं नसतं किंवा असतं आपण XYZ, आपल्याकडे भरपूर पाण्याच्या बॉटल आहेत. मग त्यांनी काय केलं, त्याच्या शेजारी अजून एक दुसरी बॉटल आणून ठेवली. असं ही जी बॉटल आहे याच्या शेजारी अजून एक बॉटल आणून ठेवली आणि त्या बॉटलवर नाव होतं बिस्लरी. काय नाव होतं? बिस्लरी. आता लोकांना सांगितलं तुम्हाला पाणी प्यायचं आहे तर तुम्ही पिऊ शकता. तर त्यांनी पाणी पिऊ शकता तर लोक साहजिक कुठल्या बॉटलला हात लावतील? बिस्लरीला. आता बिस्लरीला का हात लावतील? ब्रँड ट्रस्टेड आहे म्हणून. ब्रँड ट्रस्टेड आहे, बघतो आपण ॲडव्हर्टाईज म्हणून. मग त्यांनी काय केलं, त्या बॉटलच्या शेजारी अजून एक तिसरी बॉटल आणून ठेवली. तिचं नाव होतं हिमालया. आणि सांगितलं तुम्हाला पाणी प्यायचं, पैसे तर आम्हाला द्यायचे नाही तुम्हाला, पण तुम्हाला जर पाणी प्यायचं असेल तर तुम्ही पिऊ शकता. आणि मग कुठल्या बॉटलला लोक हात लावतील? हिमालया. पण ते सांगताना त्यांनी सांगितलं का
हिमालय, आता हिमालयाचं जर आपण उदाहरण घेतलं तर आपण हिमालयाचं नाव ऐकतोय का? फक्त हिमालय आपल्याला माहिती आहे, तेवढंच माहिती आहे, किंवा हिमालयाचे काही प्रोडक्ट आपण ऐकलेले आहेत तशा नावाने, म्हणून आपल्याला माहिती आहे. पण जर ब्रँडिंगमध्ये जर विचार केला तर बिस्लरीचे ॲडव्हर्टाईज जास्त आहे पण हिमालयाची कमी. येस. तरी पण आपण हिमालयावर का जाणार? आणि हिमालय इज आय थिंक मोर एक्सपेन्सिव्ह दॅन बिस्लरी. कारण हिची कॉस्टिंग त्यांनी सांगितली, ही 10 रुपयाला आहे, ही 20 रुपयाला आहे बिस्लरी, आणि तिसरी जी बॉटल आहे ती 35 रुपीजला आहे. बरोबर आहे. मग हिमालय लोक म्हणतील तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत, आणि मग त्याच्या शेजारी त्यांनी एक चौथी बॉटल आणून ठेवली इव्हॉन. सांगितलं तुम्हाला ह्याच्यातलं पाणी प्यायचं आहे. आता ज्याला माहिती आहे इव्हॉनबद्दल किंवा ज्याला माहिती आहे तो ठीक आहे, पण त्यांनी सांगितलं ही 160 रुपये लिटरची आहे आणि तुम्हाला पैसे द्यायचे नाही, तर कुठल्या बॉटलला लोक हात लावतील? इव्हॉनला. आता इव्हॉनला ज्यावेळेस हात लावतील त्यावेळेस काय झालं का ती बॉटल ॲडव्हर्टाईज आहे नाही आहे, पण तो एक प्रीमियम ब्रँड आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांनी, का आम्ही प्रीमियम आहोत. बरोबर आहे. भले माझ्या माहितीप्रमाणे हिला जर 2 रुपये मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे, तिलाही 2च असू शकेल, माहीत नाही. बरोबर आहे ना. पण हा 10 रुपयाला विकतो आणि हा 160 रुपयाला विकतो. हा जर 160 रुपयाला विकतो तर त्याचा प्रॉफिट किती आहे? 158 रुपये. याचा 8 रुपये. पर्सेंटेज वाईज तर प्रीमियम ब्रँडिंगमध्ये जर तुम्ही गेला तर तुमचा इम्पॅक्ट काय होतो हे त्याच्यावरून त्यांनी आम्हाला तिथे सांगितलं, आणि मग आम्ही काही गोष्टी आपल्या याच्यामध्ये स्वतःमध्ये चेंजेस करायला पाहिजेत. आपण पण का ब्रँडिंग करू नये आपलं स्वतःचं, म्हणून आम्ही थोडंसं फोकस केला. प्लस आमचं 2014ला एक ट्रेनिंग झालं होतं ग्रूमिंगवरती, कंपनीने ट्रेनिंग घेतलं होतं, आपण कसं राहायला पाहिजे, काय कसं केलं पाहिजे हे. ज्यावेळेस आपण ती सुरुवात केली स्वतःमध्ये, कुठले कपडे घातले पाहिजे, आपले केस कसे पाहिजे, आपण कुठला परफ्यूम वापरला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी कंपनीने ठरवल्या, मॅचिंग कसं केलं पाहिजे हे सगळं ठरवलं, आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती फोकस केला. पण हे करताना अलीकडच्या काळामध्ये ब्रँड हा एक खूप मोठा, जसं सोशल मीडिया वाढायला लागली तसं ब्रँडवरती खूप मोठा फोकस सुरुवात झाली. आता ब्रँडवरती फोकस झाली तर ह्या ब्रँडमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादा ब्रँडेड शर्ट, आता मी हा शर्ट घालून आलो समजा, पण मी एखाद्या व्यक्तीकडे गेलो, त्याला माहिती याची किंमत काय आहे, तो माझ्याबरोबर त्याच लेवलनी बोलणार आहे. माझ्याकडे हातात कुठलं घड्याळ आहे, वॉच कुठलं आहे, ते वॉचवरती जर मी ज्यावेळेस टेबलवर जातो बसतो त्यावेळेस तो त्या टेबलवर, अरे याच्याकडे हे घड्याळ आहे बरं का, म्हणजे त्या लेवलचा व्यक्ती आहे, याच्याशी त्या पद्धतीने बोललं पाहिजे. तुमच्याकडे फोन कुठला आहे, त्याच्यावरती तुमच्याशी लोक त्या पद्धतीने रिॲक्ट करतात. आणि म्हणून तुम्ही तुमचं स्वतःचं ब्रँडिंग, म्हणजे तुम्ही हे ब्रँड तर वापरा, पण त्याचबरोबर जसे ह्या लोकांनी ब्रँडिंग केलं त्यांची व्हॅल्यू वाढवली आणि ते लोक घालायला लागले, त्यांनी त्यांचा बिझनेस केला. सिमिलर तुम्ही तुमचा ब्रँड तयार करा, तुम्ही स्वतः ब्रँड व्हा, आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः ब्रँड व्हाल त्यावेळेस तुमच्याकडे बिझनेस ऑटोमॅटिक येणार आहे. म्हणजे मी ज्या माणसाचं मगाशी संजय तोलानीचं नाव घेतलं, संजय तोलानी कुठलाही ब्रँडेड घालत नाही आहे, पण तो व्यक्ती त्याचा जो ड्रेस आहे जो घालतो तोच ब्रँड झाला आहे. म्हणजे त्याला वेगळ्या ड्रेसमध्ये बघितला तर तो संजय तोलानी नाही वाटत. ओके. आणि त्याच्या ड्रेसवर नाव पण संजय तोलानी असतं, प्रत्येक शर्टवर, प्रत्येक टी शर्ट त्याचे ब्रँडिंग केलं त्यांनी, का मी जे कपडे घालतो ते संजय तोलानी नावाने असेल, कारण त्याला ओळखलं जातं. तर तसा तुम्ही स्वतः एक ब्रँड तयार व्हायला पाहिजे, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. तो ब्रँडिंगचा एक हे आहे, इम्पॅक्ट आहे. आणि इवन तुमच्या केस साईजमध्ये पण चेंजेस होतात, तुम्हाला त्या पद्धतीने लोक भेटतात, तुम्ही त्या पद्धतीच्या लोकांबरोबर जाऊ शकता, लोकांबरोबर भेटू शकता. तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे त्याच्यामधला. सर, आता आपण आपल्या एक शेवटच्या सेक्शनकडे येतो आहे या पॉडकास्टच्या. सो आपलं एक वेबिनार होणार आहे खूपच लवकर, तर मग त्याच्यामध्ये आपण असे कुठले कुठले टॉपिक्स कव्हर करणार आहात त्याच्याबद्दल आम्हाला एक थोडंसं ब्रीफ द्या. बेसिकली जो वेबिनार होईल नेक्स्ट आपण जो करणार आहोत त्याच्यामध्ये आपण तुमचा बिझनेस ग्रो कसा केला पाहिजे, सेल्सच्या काही टेक्निक असतील त्याच्यावरती आपण काही बोलू, काही स्टोरीज असतील, ज्या स्टोरीज तुम्हाला मी काही शेअर करेल, त्या स्टोरीज तुम्ही जर ऐकल्या तर तुम्ही ज्यावेळेस कस्टमरशी समोर भेटणार आहात, बोलणार आहात, त्यावेळेस त्या कस्टमरला जर ती स्टोरी सांगितली तर तो कस्टमरचा विचार करण्याची ताकद, क्षमता बदलून जाते आणि तुम्हाला त्याचा 100% बेनिफिट होतो. तर अशा काही गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये आपण तुमचे काही क्वेश्चन आन्सर आपण घेऊ शकतो, जे पुढच्या वेबिनारमध्ये आपण परत
त्याच्यावरती उत्तर देऊ शकतो. लवली. आय एम शुअर हे वेबिनार खूपच व्हॅल्युएबल असणार आहे. ऑल्दो आपण खूप आपल्याकडे इन्फॉर्मेशन खूप आहे आणि तुम्ही खूप छान प्रकारे लोकांना गाईड करता. सो एक अर्ज आहे की तुम्ही नक्की हे वेबिनार अटेंड करा आणि तुम्हाला खूप व्हॅल्युएबल इन्साइट्स ह्यातनं मिळतील. सो विथ दिस आय वुड लाईक टू थँक नितीन सर फॉर बिईंग हिअर आणि थँक्यू सो मच. आपल्या व्ह्युअर्सला जे काही क्वेश्चन्स असतील किंवा काही कॉमेंट्स असतील ते प्लीज आपल्या यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कॉमेंट करा आणि वी अशोर यू की तुम्हाला त्याच्यावरती नक्की आम्ही रिप्लाय करू.